there are some substances whose order changes. Order change होते in acidic or basic media. These are called olfactory indicators. Exam मध्ये विचारला जातो olfactory indicators. Define olfactory indicators. तर olfactory indicators काय आहे बघा. olfactory indicators असा एक सबस्टन्स आहे, त्याचा काय होतं, ऑर्डर चेंज होतो ऍसिडिक आर बेसिक मीडियामध्ये. जर एखादा सबस्टन्स ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल तर त्या सबस्टन्सचा काय होतो, ऑर्डर चेंज होतो, तर त्याला ऑल्फॅक्टरी इंडिकेटर्स म्हणतात. समजलं का? नेक्स्ट, let us try out some of these indicators. बघ नेक्स्ट, तर हे ऑल्फॅक्टरी इंडिकेटर्स काय काय असणार आहे बघा, त्यांची नावं दिलीत. ऑल्फॅक्टरी इंडिकेटरची नावं काय काय, व्हॅनिला, ऑनियन्स, क्लोव्ह कॅन बी युज्ड ॲज ऑल्फॅक्टरी इंडिकेटर्स. हे तिन्ही, व्हॅनिला असेल किंवा ऑनियन्स असेल किंवा लवंग, क्लोव्ह असेल, त्याचा यूज कशासाठी होतो, ऑल्फॅक्टरी इंडिकेटर्स म्हणून होतो. जर एखादा सबस्टन्स ऍसिडिक किंवा बेसिक चेक करण्यासाठी ऑल्फॅक्टरी इंडिकेटरचा यूज होतो. नेक्स्ट बघा, हाऊ डू ऍसिड्स अँड बेसेस रिॲक्ट विथ मेटल्स. हा नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला. हाऊ डू ऍसिड्स अँड बेसेस रिॲक्ट विथ मेटल्स. ऍसिड्स अँड बेसेसची मेटल्स बरोबर रिॲक्शन कशा प्रकारे होते बघा. तर आता इथं एक डायग्रॅम दिली आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. डायग्रॅम मध्ये बघा काय काय दाखवले. एक डिलिव्हरी ट्यूब दाखवलाय, डिलिव्हरी ट्यूब आहे हा. त्याच्यानंतर स्टँड दाखवलाय, स्टँड. त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब मध्ये काय काय, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे H2SO4. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला H2SO4. त्याच्यामध्ये अजून काही मिक्स केलंय, झिंक ग्रॅन्युअल्स. झिंक म्हणजे Zn, झेड कॅपिटल स्मॉल एन. झिंकचे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स मिक्स केलेत. तर ZnSO4 ची Zn बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर दोघांची, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आणि झिंकची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतात, हायड्रोजन गॅस बबल मिळतात. हायड्रोजन गॅस बबल. तर हा हायड्रोजन गॅस बबल काय डिलिव्हरी ट्यूब मधनं ह्या ठिकाणी सोप सोल्युशन आहे, सोप सोल्युशन मध्ये इंटर करणार हायड्रोजन गॅस बबल्स. जर तुम्ही इथं जर कॅन्डल धरला असेल तर इथून काय बाहेर निघणारे हायड्रोजन गॅस बबल्स बाहेर निघतील, हा ना, हायड्रोजन गॅस बबल्स. पण ह्याच्यामध्ये सोप सोल्युशन आहे, म्हणजे सोप बबल फिल्ड विथ हायड्रोजन. इथं हायड्रोजन गॅस आल्यामुळे सोप बबल्स निघतील. त्या सोप बबल्स मध्ये काय असणार आहे, हायड्रोजन गॅस असणार आहे. जर तुम्ही एखादा जर कॅन्डल आणला ह्याच्या प्रेझेन्स मध्ये, सोप बबल फिल्ड विथ हायड्रोजन, तर आपल्याला काय मिळतं बघा, बर्निंग ऑफ हायड्रोजन गॅस विथ अ पॉप साऊंड. जो काय हायड्रोजन गॅस आहे तो बर्न होतो, त्याचा आवाज कसा होतो, पॉप साऊंड येतो. कळालं का सेजन? तर बर्निंग ऑफ हायड्रोजन गॅस म्हणजे आपल्याला कसं काय कळणार हायड्रोजन गॅस आहे, जर H2SO4 ची रिॲक्शन झिंक बरोबर झाल्यानंतर तर त्याच्यामधून काय बाहेर पडतो, हायड्रोजन गॅस, H2 गॅस. हायड्रोजन गॅस या डिलिव्हरी ट्यूब मधनं आतमध्ये येणार आणि मग तो सोप सोल्युशन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर हे जे काही बबल्स आहे त्या सोप बबल्स मध्ये हायड्रोजन गॅस असणार. मग तुम्हाला इथं काही माचीस काही यूज करायची काही गरज नाही. डायरेक्टली जर तुम्ही इथं कॅन्डल जर आणला तर काय होणार आहे, हायड्रोजन गॅस काय होणार आहे, सोप बबल मधला हायड्रोजन गॅस बर्न होणार आहे. बर्निंग ऑफ हायड्रोजन गॅस विथ अ पॉप साऊंड. मग त्याचा साऊंड कसा असणार आहे, पॉप साऊंड असणार आहे. म्हणजे पॉप साऊंड असेल तर आपल्याला कळेल की तर काय म्हणजे एअर मध्ये काय प्रेझेन्स आहे, हायड्रोजन गॅस. हा एक एक्सप्लेन दिलाय. नेक्स्ट बघा, आपला ऍसिड बेसची रिॲक्शन मेटल्स बरोबर करायची आहे बघा. Note that metal in the above reaction displaces hydrogen from the acids. This is seen as hydrogen gas.
तर रिएक्शन मध्ये काय आहे बघा, रिएक्शन द मेटल, जो काही मेटल आहे म्हणजे झिंक मेटल घेतला आता आपण, झिंक मेटल, द मेटल कंबाइन्स विथ द रिमेनिंग पार्ट ऑफ द ऍसिड and forms a compound called as salt, and thus the reaction of metal with an acid can be summarized as, जर ऍसिड ची रिएक्शन, ऍसिड घेतला होता आपण H2SO4 ऍसिड घेतला होता H2SO4, ऍसिड ची रिएक्शन आपण कोणाबरोबर करतोय, झिंक मेटल, Zn झिंक मेटल, तर आपल्याला काय मिळतोय, सॉल्ट मिळतोय. सॉल्ट म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, एरो दाखवून लिहितो मी खाली, झिंक सल्फेट सॉल्ट मिळेल, ZnSO4 सॉल्ट मिळेल, झिंक सल्फेट, ZnSO4 सॉल्ट मिळेल, झिंक सल्फेट, आणि हायड्रोजन गॅस मिळणार, हायड्रोजन गॅस, H2 गॅस. ही रिएक्शन आहे. म्हणजे ऍसिड आणि मेटलची रिएक्शन झाली तर आपल्याला काय मिळतोय, सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस. सेजल ही रिएक्शन लिहून घ्या तुम्ही. ऍसिड रिएक्ट विथ मेटल टू गिव्ह सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस, आणि एक्झाम्पल लिहून घ्या. H2SO4 ची झिंक बरोबर रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला ZnSO4 आणि हायड्रोजन गॅस मिळेल. समजलं का सेजल? बघा ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला काय दिलंय, सोडियम हायड्रॉक्साईड घेतलाय, तर बघा सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, आणि त्याची रिएक्शन होतीये झिंक बरोबर, झिंक मेटल बरोबर. सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, त्याचं नाव काय, सोडियम हायड्रॉक्साईड, तो काय बेस आहे, बेस, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड. H2SO4 तो ऍसिड होता, हा बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. काय, हॅलो, हा हा सांग सेजल. आता आपण सॉल्ट, तर ह्याच्यामध्ये काय दिलंय, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन आहे, हा सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, त्याची रिएक्शन झिंक बरोबर होती, झिंक, हा ना, झिंक हा काय मेटल आहे, तर आपल्याला काय मिळतोय, Na2ZnO2, काय मिळतोय, Na2 ZnO2, मग त्याचं नाव काय, ह्याच्यामध्ये सोडियम झिंकेट, सोडियम झिंकेट, आणि प्लस हायड्रोजन गॅस मिळतोय. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, जर ऍसिड असेल किंवा बेस असेल, हा ऍसिड किंवा बेस असेल, त्याची जर मेटल बरोबर रिएक्शन झाली, जर मेटल बरोबर रिएक्शन झाली तर आपल्याला काय मिळणार आहे, सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस, काय मिळणार आहे, सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस मिळेल. कळालं का, सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस मिळेल, समजलं का? बघा आता इथं सोडियम हायड्रॉक्साईड आहे, त्याची झिंक बरोबर रिएक्शन झाली तर तुम्हाला काय मिळेल, सोडियम झिंकेट, Na2ZnO2 प्लस हायड्रोजन गॅस. इथं Na च्या पुढे 2 का लावलाय, कारण इथं Na2 Na हे 2 ऍटम्स आहेत, म्हणून इथं बॅलन्स करण्यासाठी इथं Na च्या पुढे यांनी काय लावलंय, 2 लावलाय. कळालं का सेजल? हॅलो सेजल, समजलं का ही रिएक्शन, बेसची रिएक्शन आहे. कळालं का सेजल? चालेल, ही रिएक्शन लिहून घ्या तुम्ही. रिएक्शन बघायचं आपल्याला, नेक्स्ट रिएक्शन बघा, हा फर्स्ट टाइप झाला, ऍसिड और बेस रिएक्ट विथ मेटल, आपल्याला हायड्रोजन गॅस मिळतो. आता बघा नेक्स्ट रिएक्शन काय दिलंय, 2.1.3, हाऊ डू मेटल कार्बोनेट्स अँड मेटल हायड्रोजन कार्बोनेट रिएक्ट विथ ऍसिड. बघा रिएक्शन, हाऊ डू मेटल कार्बोनेट्स आणि मेटल हायड्रोजन कार्बोनेटची रिएक्शन ऍसिड बरोबर कशा प्रकारे होणार. तर ह्याच्यामध्ये बघा एक प्रॅक्टिकल दाखवले बघा, एक थिसेल फनेल घेतलाय, एक फनेल, थिसल फनेल आहे, ह्याच्यामधून आपण काय करू शकतो, थिसल फनेल मधनं लिक्विड काहीतरी आपण ह्याच्यामधनं पाठवू शकतो आतमध्ये. स्टँड आहे, त्याच्यानंतर कॉर्क आहे, रबरचा कॉर्क आहे हा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय, टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड, डायल्यूट म्हणजे त्याच्याबरोबर पाणी, वॉटर मिक्स केलेलं असतं, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट घातले, सोडियम कार्बोनेट आहे, आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन सोडियम कार्बोनेट बरोबर झाल्यावर आपल्याला काय मिळणार आहे,
कार्बन डायऑक्साईड गॅस मिळणार आहे. नंतर हे जे काही कार्बन डायऑक्साईड गॅस आहे ते ह्या डिलिव्हरी ट्यूब मधनं ह्या टेस्ट ट्यूब मध्ये कलेक्ट करणार आहे. हा टेस्ट ट्यूब मध्ये बघा इथं लक्ष द्या. तर रिॲक्शन्स बघू आपण. बघा रिॲक्शन काय काय दिलंय. द रिॲक्शन अकरिंग इन द अबव ऍक्टिव्हिटी टेस्ट ट्यूब ए आणि टेस्ट ट्यूब बी. बघा रिॲक्शन पहिली जी रिॲक्शन दिली आहे Na2CO3 सोडियम कार्बोनेट. याचं नाव काय? सोडियम कार्बोनेट. Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोडियम कार्बोनेट हा एक सॉल्ट आहे सोडियम कार्बोनेट म्हणून. सोडियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलाय HCl. त्याच्याबरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला NaCl सॉल्ट मिळेल. सोडियम क्लोराईड हा सॉल्ट मिळेल प्लस वॉटर H2O लिक्विड वॉटर मिळेल. Cu2 गॅस, G म्हणजे गॅस, L म्हणजे लिक्विड, AQ म्हणजे ऍक्वियस. AQ म्हणजे ऍक्वियस म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असणार आहे. तर बघा इथं काय सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? सॉल्ट NaCl सॉल्ट मिळेल, वॉटर मिळेल H2O वॉटर मिळेल आणि कार्बन डायऑक्साईड गॅस मिळणार आहे. तर इथं काय केलंय? इथं Na2 होता, Na2 टाइम्स होता म्हणून इथं 2 लावलाय. हा ना बॅलन्स करण्यासाठी इथं NaCl च्या पुढे 2 लावलाय NaCl. त्याच्यानंतर इथं H2 आहे, H2 दोन आहेत म्हणून HCl च्या पुढे इथं 2 लावलाय. समजलं का सेजल? बघा कार्बोनेट सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन कोणाबरोबर होणार आहे? HCl बरोबर हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि आपल्याला काय मिळणार आहे? 2 टाइम्स NaCl प्लस वॉटर आणि CO2 गॅस मिळेल. आणि सेकंड रिॲक्शन काय? NaHCO3 सोडियम बाय कार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. NaHCO3 म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर ह्याची रिॲक्शन ऍसिड बरोबर झाली म्हणजे HCl बरोबर. तर आपल्याला काय मिळणार आहे? सेम तसंच NaCl ऍक्वियस, वॉटर मिळेल आणि CO2 गॅस मिळेल. काय पण इथं जो काही CO2 गॅस आहे जर हा CO2 गॅस आपण कार्बन डायऑक्साईड गॅस लाईम वॉटर मध्ये जर पास केला, कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन लाईम वॉटर बरोबर केली, हा जो काही कार्बन डायऑक्साईड गॅस मिळतोय टेस्ट ट्यूब ए बनणं किंवा टेस्ट ट्यूब बी बनणं, हा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे त्याची रिॲक्शन आपण लाईम वॉटर बरोबर केली म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. लाईम वॉटर म्हणजे काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर आपल्याला म्हणजे दुधासारखा व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो. व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं नाव काय? लाईम वॉटर. लाईम वॉटर बरोबर कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन केल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं काय मिळणार आहे? S म्हणजे सॉलिड व्हाईट प्रेसिपिटेट. म्हणजे जर एखादा टेस्ट ट्यूब असेल तर इथं तळाशी कॅल्शियम कार्बोनेटचा घट्ट दुधासारखा व्हाईट प्रेसिपिटेट मिळणार आणि परत आपल्याला वॉटर मिळणार. समजलं का सेजल? तर इथं जी काही रिॲक्शन आहे ती 2 स्टेप रिॲक्शन आहे. जर पहिली जी रिॲक्शन आहे Na2CO3 प्लस 2 टाइम्स HCl ऍक्वियस, आपल्याला NaCl ऍक्वियस आणि H2O लिक्विड आणि CO2 गॅस मिळतोय. ह्या जर CO2 गॅसची रिॲक्शन लाईम वॉटर बरोबर झाली, लाईम वॉटर इथं जो काही लाईम वॉटर दिलाय तर आपल्याला काय मिळतोय? व्हाईट प्रेसिपिटेट मिळतोय. कॅल्शियम कार्बोनेट व्हाईट प्रेसिपिटेट आणि H2O लिक्विड. CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बन. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटचा व्हाईट प्रेसिपिटेट मिळतोय. त्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. समजलं का सीझन? हॅलो सीझन, हो कळालं का सीझन?
चालेल. हो. तर बघा लिहून घ्या, हे तिन्ही रिॲक्शन लिहून घ्या. वहीमध्ये लिहून घ्या तिन्ही रिॲक्शन्स. मग नेक्स्ट बघू आपण. रिॲक्शन एक आहे बघा, ऑन पासिंग एक्सेस कार्बन डायऑक्साईड, जो काही कार्बन डायऑक्साईड आहे, सपोज कॅल्शियम कार्बोनेट, हा जो काही कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि त्याची रिॲक्शन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा कुठला असणार आहे, जी काही थर्ड रिॲक्शन होती है ना, थर्ड रिॲक्शन मध्ये काय तयार होत होता, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचा जो व्हाईट प्रेसिपिटेट तयार होत होता इथं, कॅल्शियम कार्बोनेटचा जो काही व्हाईट प्रेसिपिटेट तयार होता, याची रिॲक्शन परत कशाबरोबर होणार आहे, कार्बन डायऑक्साईड मध्ये. जर एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात जर कार्बन डायऑक्साईड गॅस असेल तर त्याची रिॲक्शन कशाबरोबर होणार आहे, कॅल्शियम कार्बोनेटची कार्बन डायऑक्साईड बरोबर. तर बघा CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड बरोबर झाल्यानंतर आपल्याला CaCO3 ट्वाइस ॲक्वियस सोल्युबल वॉटरमध्ये तो सोल्युबल होणार आहे. हा जो काही कंपाऊंड मिळतोय इथं CaCO3 कॅल्शियम कार्बनची रिॲक्शन वॉटर विथ कार्बन डायऑक्साईड गॅस बरोबर झाल्यानंतर कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट CaHCO3 ट्वाइस हा सोल्युबल इन वॉटर, हा जो काही CaCO3 मिळतोय तो वॉटरमध्ये काय होतंय, सोल्युबल होतोय. बघा लाइमस्टोन, chalk, marble are different forms of calcium carbonate. लक्षात ठेवा हे. बघा काय काय, ही पण रिॲक्शन लक्षात ठेवा. जर एक्सेस कार्बन डायऑक्साईड कॅल्शियम कार्बोनेट बरोबर रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला वॉटर सोल्युबल कंपाऊंड मिळणार आहे. कोणता कंपाऊंड असणार आहे, CaHCO3 ट्वाइस. Ca ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, हायड्रोजन कार्बोनेट HCO3 ट्वाइस. तर कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतो, लाइमस्टोन मध्ये, चॉक मध्ये आणि मार्बल मध्ये. कॅल्शियम कार्बोनेटचे टाइप काय काय, लाइमस्टोन, चॉक आणि मार्बल. बघा त्याच्यानंतर एक पॉइंट दिलाय, ऑल मेटल कार्बोनेट्स अँड हायड्रोजन कार्बोनेट्स रिॲक्ट विथ ऍसिड्स टू गिव्ह. आपल्याला काय काय मिळतोय, करस्पॉन्डिंग सॉल्ट मिळतोय, कार्बन डायऑक्साईड मिळतोय आणि वॉटर मिळतोय. म्हणजे मेटल कार्बोनेट असून दे किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट, त्यांची ऍसिड बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला सॉल्ट मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे आणि वॉटर मिळणार आहे. समजलं का सेजल? हा पॉइंट महत्वाचा आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट कुठं कुठं बघायला मिळतो आपल्याला, कॅल्शियम कार्बोनेट लाइमस्टोन, चॉक, मार्बल हे डिफरंट फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे. आणि रिॲक्शन कोणती बघितली आपण, मेटल कार्बोनेटची रिॲक्शन मेटल हायड्रोजन कार्बोनेट किंवा ऍसिड. बघा मेटल कार्बोनेट असून दे किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट, त्याची रिॲक्शन ऍसिड बरोबर झाल्यानंतर आपल्याला सॉल्ट मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे आणि वॉटर मिळणार आहे. समजलं सेजन? तर हा एक टाइप झाला. नेक्स्ट बघा, हाऊ डू ऍसिड्स अँड बेसेस रिॲक्ट विथ इच अदर. ऍसिड आणि बेसची रिॲक्शन कशा प्रकारे होणार आहे, ऍसिड आणि बेस है ना. बघा तर ऍसिड म्हणजे NaOH ऍक्वियस दिलाय आणि HCl ऍसिड दिलाय. तुम्हाला माहिती आहे ना ऍसिड आणि बेसची रिॲक्शन कोणती असती, ऍसिड आणि बेसची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, सॉल्ट आणि वॉटर ना, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. हा, वेन ऍसिड रिॲक्ट विथ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर, म्हणजे ती कोणती रिॲक्शन असणार आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. हा बघा इथे NaOH हा बेस आहे, ऍक्वियस त्याची रिॲक्शन HCl हायड्रोक्लोरिक ऍक्वियस बरोबर तुम्हाला सोडियम क्लोराइड ऍक्वियस मिळतोय आणि वॉटर मिळतोय. हा ना. द रिॲक्शन डेफिनेशन काय बघा, द रिॲक्शन बिटवीन ऍसिड अँड अ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर इज नोन ऍज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. एक्झाम मध्ये विचारलं जातं, डिफाईन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन विथ वन एक्झाम्पल. तुम्ही डेफिनेशन काय सांगणार न्यूट्रलायझेशन रिॲक्शनची, द रिॲक्शन बिटवीन ऍसिड and base to give salt and water
इज नोन एज न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि रिएक्शन काय लिहिणार, सोडियम हायड्रॉक्साइड react with hydrochloric acid to give sodium chloride and water. This is neutralization reaction. म्हणजे base react with acid to give salt and water is known as neutralization reaction. समजलं का त्याचं? हो. सांगा बरं, डिफाईन करा न्यूट्रलायझेशन रिएक्शन ची डेफिनेशन सांगा बरं. डिफाईन न्यूट्रलायझेशन रिएक्शन डेफिनेशन. Reaction between the acid and the base gives a salt and water is known as neutration reaction. In general, the neutration reaction here can be written as base plus acid gives a salt plus water. बघा आता ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन झालं. आता नेक्स्ट काय, रिएक्शन ऑफ मेटॅलिक ऑक्साइड्स विथ ऍसिड्स. रिएक्शन ऑफ मेटॅलिक ऑक्साइड, मेटॅलिक ऑक्साइडची रिएक्शन आपण कोणाबरोबर करणार आहे, ऍसिड बरोबर. बघा, रिएक्शन ऑफ मेटॅलिक ऑक्साइड विथ ऍसिड. बघा, you will notice that color of the, बघा काय, color of the solution becomes blue green and the copper oxide dissolves. The blue green color of the solution is due to formation of copper ब्रॅकेट मध्ये लिहिले 2. बघा असं लिहिले बघा, कॉपर ब्रॅकेट मध्ये लिहिले 2 रोमन नंबर मध्ये. ही 2 काय, कॉपरची व्हॅलेन्सी. ही 2 काय, कॉपरची व्हॅलेन्सी असणार आहे. कॉपरची व्हॅलेन्सी. तर ह्या जो काही कॉपर 2 आहे, कॉपर 2 आणि पुढे लिहिले क्लोराईड. बघा, द ब्ल्यू ग्रीन कलर ऑफ द सोल्युशन इज ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कॉपर 2 क्लोराईड इन द रिएक्शन. जर त्या रिएक्शन मध्ये कॉपर 2 क्लोराईड असेल तर त्या सोल्युशनचा कलर असणार आहे ब्ल्यू ग्रीन कलर. त्या सोल्युशनचा कलर काय असणार आहे, ब्ल्यू ग्रीन कलर असणार आहे. लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल. द जनरल रिएक्शन बिटवीन मेटल ऑक्साइड आणि ऍसिड. बघा, मेटल ऑक्साइडची रिएक्शन ऍसिड बरोबर झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सॉल्ट अँड वॉटर. बघा, रिएक्शन काय आहे, जनरल रिएक्शन काय आहे, when metal oxide react with acid to give salt and water. हे लिहून घ्या, when metal oxide react with acid to give salt and water. मेटल ऑक्साइड ची रिएक्शन ऍसिड बरोबर झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सॉल्ट अँड वॉटर. एवढं लिहून घ्या वही मध्ये. नेक्स्ट पार्ट बघू आपण. काय दिलंय बघा, रिएक्शन ऑफ बेस विथ एन ऍसिड, मेटॅलिक ऑक्साइड्स आर सेड टू बी बेसिक ऑक्साइड्स. मेटॅलिक ऑक्साइडला कोणते ऑक्साइड्स म्हणतात, बेसिक ऑक्साइड. हा महत्वाचा पॉइंट आहे. मेटॅलिक ऑक्साइड्स आर सेड टू बी बेसिक ऑक्साइड्स. मेटॅलिक ऑक्साइडला आपण काय म्हणणार आहे, बेसिक ऑक्साइड. कळालं का सेजल? विचारलं जाईल ह्याच्यावरती क्वेश्चन. मेटॅलिक ऑक्साइड्स आर सेड टू बी बेसिक ऑक्साइड्स असणार आहे. मेटॅलिक ऑक्साइडला आपण बेसिक ऑक्साइड म्हणणार. जर नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स असेल तर त्याला आपण दुसरं नाव देणार, ऍसिडिक ऑक्साइड्स. मेटॅलिक ऑक्साइडला काय म्हणतोय आपण, बेसिक ऑक्साइड्स. बघा आता नेक्स्ट 2.1.6 दिलाय, रिएक्शन ऑफ नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स विथ बेस. जे काही नॉन मेटॅलिक ऑक्साइड आहे त्याची रिएक्शन आपण करणार आहे बेस बरोबर. आता जे काही बघितले आपण त्याच्यामध्ये मेटॅलिक ऑक्साइडची रिएक्शन कोणाबरोबर करत होतो, ऍसिड बरोबर. आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळत होतं. आता बघा नॉन मेटॅलिक ऑक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड हा काय, विच इज अ बेस, react with carbon dioxide to produce salt and water. बघा, तर ह्याच्यामध्ये हा पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही. We can conclude that non-metallic oxides are acidic in nature. Non-metallic oxides हे काय असणार आहे,
ऍसिडिक असणार आहे आणि मेटॅलिक ऑक्साइड्स हे काय असणार आहे, बेसिक असणार आहे. कळालं का? नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स हे ऍसिडिक इन नेचर असणार आणि मेटॅलिक ऑक्साइड्स हे बेसिक इन नेचर असणार. उलट आहे. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स बेसिक इन नेचर, नाही, नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर अँड मेटॅलिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. कळालं का सुजल? हा. बघा नेक्स्ट पॉइंट बघू. Why do all acids and all bases have in common? आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. ऑल सगळे जे काही ऍसिड्स असेल किंवा बेसिस असेल त्याच्यामध्ये कॉमन काय? बघा, तर याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट दिलाय. ऍसिड सोल्युशन इन वॉटर कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. बघा आता मीटिंग एंड होईल, नवीन आयडी आणि पासवर्ड पाठवतो तुम्हाला. काय मीटिंग एंड होईल आता थोड्या वेळाने. तर इथे एक एक्सपेरिमेंट दिलाय, आपण बघू. मीटिंग एंड होतीये. मीटिंग एंड होईल.